नमस्कार मंडळी. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या खास विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. असं कधी वाटलंय का की मोठमोठ्या मशीन्सच्या आत एक असा कोणीतरी अदृश्य गार्डियन असतो, जो अगदी शांतपणे कोणाच्याही नकळत आपलं काम करत असतो आणि मोठ्यात मोठे अपघात टाळतो? हो, आज आपण अशाच एका महत्त्वाच्या पण तितक्याच दुर्लक्षित इंजिनिअरिंगच्या कमालीबद्दल बोलणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की ही जी मोठमोठी प्रचंड ताकदीची हायड्रॉलिक मशीन्स असतात, जी प्रचंड दाबाखाली काम करतात, ती अचानक फुटून निकामी का होत नाहीत? त्यांच्या आत असं नेमकं काय दडलेलं असतं जे त्यांना इतक्या मोठ्या अपघातांपासून वाचवतं? याचं उत्तर अगदी सोपं आहे. सगळा खेळ आहे प्रेशर कंट्रोलचा, म्हणजे दाब नियंत्रणाचा. आता हे समजून घ्यायला ना, एक अगदी आपल्या घरातलं उदाहरण घेऊया. चहाची किटली. बघा, जसा आत दाब वाढायला लागतो, किटली बरोबर शिट्टी वाजून वाफ बाहेर सोडून देते आणि स्वतःला सुरक्षित ठेवते. आहे की नाही सोपं? तर आज आपण याच किटलीच्या तत्वावर काम करणाऱ्या एका खऱ्या इंडस्ट्रियल हिरोला भेटणार आहोत. आणि त्याचं नाव आहे पायलट ऑपरेटेड प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह. चला तर मग याच्या आत नक्की काय इंजिनिअरिंगची जादू दडलेली आहे ते पाहूया. हा व्हॉल्व्ह म्हणजे ना, कोणत्याही हायड्रॉलिक सिस्टीमसाठी संरक्षणाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची भिंत आहे. म्हणजे जेव्हा प्रेशर धोक्याची पातळी ओलांडतो ना, तेव्हा हाच हिरो पुढे येतो आणि सगळं सांभाळून घेतो. चला मग बघूया यात नक्की काय काय असतं. याची रचना समजून घेऊ. तर यात एक मजबूत बॉडी आहे, एक पिस्टन, एक टॉप कव्हर, एक छोटासा पॉपेट, 2 वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्रिंग्स आणि एक ॲडजस्टिंग स्क्रू. हे सगळे भाग एकत्र येऊन एक इतकी परफेक्ट सिस्टम तयार करतात की कमालच. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण त्या भागांबद्दल बोलूया जे सगळ्यात जास्त भार उचलतात, म्हणजे जे खरं हेवी लिफ्टिंग करतात, प्रत्यक्ष प्रेशर सहन करतात आणि मुख्य काम करतात. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे बॉडी. ही एका मजबूत किल्ल्यासारखी आहे, जी उच्च दर्जाच्या कास्ट आयर्नपासून बनवलेली असते. तिचं काम काय आहे? तर आतल्या सगळ्या नाजूक महत्त्वाच्या घटकांना आधार देणं आणि त्यांना सुरक्षित ठेवणं. आणि हो, ह्याच बॉडीवर तेल आतबाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग म्हणजे पोर्ट्स दिलेले असतात. आता भेटूया या सिस्टीमच्या खऱ्या द्वारपालाला, म्हणजेच पिस्टनला. अतिरिक्त प्रेशर कमी करण्यासाठी जी प्रत्यक्ष हालचाल होते ना, ती करणारा हाच तो मुख्य भाग आहे. ह्या पिस्टनची डिझाईन म्हणजे इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना आहे. बघा, यावर एक छोटंसं छिद्र आहे, ज्याला बॅलन्सिंग ओरिफिस म्हणतात. त्याचं काम आहे प्रेशर बॅलन्स करून पिस्टनला जागेवर घट्ट ठेवणं. मग एक थ्रू होल आहे, जे प्रेशर खूप वाढल्यावर तेल बाहेर काढायला मदत करतं. आणि याच्यावर काही उथळ खाचा पण असतात. ते वंगण म्हणजे ऑइल टिकून ठेवतात, जेणेकरून पिस्टनची हालचाल एकदम स्मूथ व्हावी. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पिस्टन हा एक मोठा दरवाजा आहे. जेव्हा प्रेशर धोकादायक पातळीवर पोहोचतो, तेव्हा हा दरवाजा उघडतो, मोठ्या प्रमाणात तेल बाहेर सोडून देतो आणि संपूर्ण सिस्टमला वाचवतो. सिंपल. पण एक मिनिट, या मोठ्या दरवाजाला, या पिस्टनला उघडण्याचा आदेश देतं तरी कोण? तर आता आपण वळूया या सिस्टमच्या कंट्रोल रूमकडे, किंवा आपण त्याला मेंदू म्हणू शकतो. हाच तो भाग आहे जो ठरवतो की नक्की कधी आणि केव्हा ॲक्शन घ्यायची. आणि म्हणूनच याला पायलट ऑपरेटेड व्हॉल्व्ह म्हणतात, कारण हाच तो पायलट आहे जो या व्हॉल्व्हला इतका स्मार्ट बनवतो. तर हे सगळं नियंत्रण होतं टॉप कव्हरमधून. आणि याच्या आत बसलेला असतो एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा भाग, पॉपेट. हा शंकूच्या आकाराचा एक मिनी व्हॉल्व्ह असतो. दिसतो छोटा, पण त्याचं काम खूप मोठं आहे. तो इतका परफेक्ट सील तयार करतो की विचारू नका. म्हणजे थोडक्यात काय, तर हा पॉपेट म्हणजे एक सुपर सेन्सिटिव्ह सेन्सर आहे किंवा एक ट्रिगर. तो अतिरिक्त प्रेशरला बरोबर ओळखतो आणि मुख्य पिस्टनला उघडण्याचा सिग्नल देतो. त्याच्या एका सिग्नलवर संपूर्ण सिस्टम कामाला लागते. आता या सिस्टममध्ये 2 स्प्रिंग्ज आहेत आणि गंमत म्हणजे दोघींची कामं एकदम वेगळी आहेत. एक आहे हलकी स्प्रिंग, तिचं काम अगदी साधं आहे, फक्त मुख्य पिस्टनला त्याच्या जागेवर हलकेच दाबून ठेवणं. पण दुसरी आहे जड स्प्रिंग, आणि ही खरी बॉस आहे. ही त्या पायलट पॉपेटला बंद ठेवते आणि याच जड स्प्रिंगचा ताण कमी जास्त करून आपण ठरवू शकतो की सिस्टमने जास्तीत जास्त किती प्रेशर सहन करायचा. बरं, आतापर्यंत आपण या वॉलचे वेगवेगळे भाग पाहिलेत, त्यांची कामं समजून घेतलीत. पण खरी मजा तर तेव्हा आहे जेव्हा हे सर्व भाग एकत्र येऊन एका टीमप्रमाणे काम करतात. चला बघूया हे सगळं प्रत्यक्षात कसं घडतं.
ही प्रक्रिया खूपच इंटरेस्टिंग आहे. नीट लक्ष द्या. सुरुवातीला सगळं काही नॉर्मल असतं. प्रेशर बॅलन्स्ड असतो आणि तो मुख्य पिस्टन आपल्या जागेवर शांत बसलेला असतो. पण जसा सिस्टममधला प्रेशर वाढायला लागतो, तो थेट त्या लहान पॉपेटवर जोर टाकायला सुरुवात करतो. आणि मग येतो तो क्षण जेव्हा प्रेशर आपण सेट केलेल्या लिमिटच्या पलीकडे जातो, तेव्हा तो पॉपेटला मागे ढकलतो आणि उघडतो. पॉपेट उघडल्यामुळे काय होतं? थोडंसं तेल बाहेर पडतं आणि त्यामुळे पिस्टनच्या वरचा दाब अचानक कमी होतो. आता पिस्टन असंतुलित झाला. खालून तर जास्त दाब येतोय आणि वर दाब कमी झालाय. मग काय? खालचा जास्त दाब त्या पिस्टनला अगदी सहज वर उचलतो आणि मुख्य वॉल्व उघडतो. मोठ्या प्रमाणात तेल बाहेर टाकीकडे पाठवलं जातं आणि आपली महागडी सिस्टम सुरक्षित राहते. या संदर्भात एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे क्रॅकिंगच्या वेळी तेल बाहेर काढणे हे थ्रू होलचं उद्दिष्ट आहे. आता इथे क्रॅकिंग म्हणजे काय? तर तो क्षण जेव्हा तो पॉपेट पहिल्यांदा उघडतो. आणि हेच या संपूर्ण डिझाईन मागचं खरं रहस्य आहे. आणि हे सगळं घडतं अक्षरशः पापणी लावण्याच्या आत, एका क्षणात, आपल्याला काही कळायच्या आत. आतमध्ये हा अदृश्य संरक्षक, हा सायलेंट गार्डियन कोट्यावधी रुपयांच्या मशिनरीचं संरक्षण करून मोकळा झालेला असतो. यामुळे एक विचार नक्कीच मनात येतो. ज्याप्रमाणे हा एक छोटासा व्हॉल्व्ह एवढ्या मोठ्या मशीनला वाचवतो, त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या जगात असे आणखी किती अदृश्य संरक्षक असतील, नाही का, जे पडद्याआड राहून शांतपणे आपलं हे जग सुरक्षितपणे चालवत असतील. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.